मोर्चात गुंड सोडून आंदोलन उधळण्याचा कट। काही गुंड तिकडे सोडून हिंसाचार माजून हे आंदोलन उधळून लावण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे। अभिजित दिपकेंच्या पोस्ट नंतर ठाकरेंचाही दावा। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 15वा दिवस। देशभरात गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील आंदोलनात सहभागी झालेत। एवढंच नाही तर सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात येत्या 20 जुलैला संसदेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। मात्र गुंड पाठवून हे आंदोलन उधळण्याचा कट केला जात असल्याचा आरोप अभिजित दिपके यांनी पोस्टमध्ये केलाय। उद्धव ठाकरेंनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे। यावेळी त्यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधताना खळबळजनक दावा केलाय। अभिजित दिपके हा युवक देशातल्या युवकांचा आवाज तिकडे उठवतोय आणि हे युवक जे आहेत हे सुशिक्षित आहेत। म्हणजे आज सकाळी मी ते सोशल मीडियावरती बघितलं, ते असेल तर भयानक आहे, कारण 20 तारखेला मला वाटतं त्यांनी मोर्चा आयोजित केलेला आहे आणि अभिजित दिपकेने असा एक दावा केलेला आहे की येत्या 20 तारखेच्या आत काही गुंड तिकडे सोडून हिंसाचार माजून हे आंदोलन उधळून लावण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे। हे फार हिणकस आणि नीच वृत्तीचे लक्षण आहे। विशेष म्हणजे सोनम वांगचुक आमरण उपोषणाला बसलेत। वांगचुक यांची प्रकृती आता कमालीची खालावली आहे। त्यामुळे अण्णा हजारेंनीही या उपोषणात सहभागी व्हावं असं आवाहन संजय राऊतांनी केलंय। हे सरकार काय करतं? सोनम वांगचुक हा साधा माणूस नाही आहे। आज आमच्या अग्रलेखातून आम्ही अण्णांना आवाहन केलं, आपण पाहिलं असेल की दिल्लीला जा, सोनम वांगचुक हा 14-15 दिवस झाले कोसळून पडलेला आहे शरीराने, त्याचं डोकं मांडीवर घ्या आणि तुम्ही उपोषणाची घोषणा करा। येत्या 20 जुलैला निघणाऱ्या संसदेवरील भव्य मोर्चापूर्वीच या आंदोलनाबाबत काय घडामोडी घडतात याबाबत उत्सुकता आहे। तर दुसरीकडे विरोधकांच्या हातात या आंदोलनाचं आयतं कोलीत आल्यामुळं केंद्र सरकार प्रधान यांचा राजीनामा घेऊन संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच हा मुद्दा निकाली काढणार का, याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।